जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या युट्यूब चॅनल एडिटर संजय नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर फॅमिली मित्रांनो, आजचा व्हिडिओ इंटरेस्टिंग झालेला आहे. प्रत्येकाने एक लाईक करा, जर आपल्या चॅनलवर तुम्ही असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच मित्रांनो, आपल्याला इंस्टा देखील फॉलो केलं नसेल तर फॉलो करून घ्या, आयडी साईडला दिसून जाईल. तर चला मित्रांनो, जरा न घालता आपण जे आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तुझा आशिक झाली गो बाबू आता तुझी काकू दिल गायब झाला अलर्ट मोशन ॲप्लिकेशनच्या मेन विंडोवरती आलेल्या मित्रांनो व्हिडिओ खूपच छान झालेला आहे. प्रत्येकाने एक लाईक करा, जर आपल्या चॅनलवरती नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला मित्रांनो, जरा न घालता आपण जे आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. जस्ट प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे. मित्रांनो, आज मी एकच प्रिसेट दिलेलं आहे, ते म्हणजे बिटमार्क प्रिसेट. ते जस्ट तुम्ही बिटमार्क प्रिसेटला इम्पोर्ट करून घ्यायचे. ते इम्पोर्ट केल्यानंतर ओपन करा. ओपन केल्यानंतर सिम्पली काय अशा प्रकारे दिसून जाईल. मी तर तुम्हाला बघू शकता, मी तर तुम्हाला एक 6 ग्रुप दिलेले आहेत ॲड करून. तर ते ग्रुप मी व्यवस्थितरित्या क्रिएट करून ॲड करून दिलेले आहेत. तर सिम्पली काय करायचं आहे, मी काहीसे ग्रुप हाईड करून दिलेले आहेत. ते पहिला अनहाईड करून घ्या. बघू शकता, अनहाईड केल्यानंतर सिम्पली काय अशा प्रकारे दिसून जाईल. पहिला मी एक व्हाईट एक रेक्टँगल ॲड करून त्याला मी इफेक्ट ॲड करून दिलेला आहे. सिम्पली काय करायचं आहे, स्टार्टिंगला यायचं आहे. पहिला आपण काय करूया, इथं इमोजी ॲड करूया. नंतर इथं आपण फोटो ॲड करूया. स्टार्टिंगला यायचं आहे, प्लस आयकॉनवरती क्लिक करून टेक्स्टमध्ये जायचं आहे. इथं इमोजीमध्ये जायचं आहे. इमोजीमध्ये गेल्यानंतर बघू शकता मित्रांनो, पहिला इथं आपण इमोजी सिलेक्ट करूया. बघू शकता, मी पहिला इमोजी सिलेक्ट करतो. जस्ट इथं कलरचा ऑप्शन दिसेल, त्याच्यावर क्लिक करून इथं 2 नंबरला ऑप्शन दिसेल, त्याच्यावर क्लिक करायचं आहे. आणि इथं पूर्णपणे इथनं ट्रान्सपरंट करायचं आहे, म्हणजे कलर इथनं पूर्णपणे ट्रान्सपरंट करायचा आहे. ट्रान्सपरंट केल्यानंतर मूव अँड ट्रान्सफरमध्ये जायचं आहे. मूव अँड ट्रान्सफरमध्ये गेल्यानंतर 3 नंबरला साईज दिसेल, त्याच्यावर क्लिक करून इथनं सिम्पली वाढवायचं आहे. म्हणजे ह्याची साईज किती ठेवायची आहे तुम्हाला सांगतो. करेक्ट मित्रांनो, इथं 145 ते 146 ठेवा, तुमच्या हिशोबाने ठेवा. मी तर 146 ठेवलेली आहे. बघू शकता, 146 ठेवलेली आहे. म्हणजे हाईट 145 ठेवा आणि विड्थ जी आहे ती 1022 ठेवा. विड्थ 1022 आणि हाईट 175.7. तर एवढे ठेवल्यानंतर बॉर्डर अँड स्ट्रोकमध्ये जायचं आहे. शॅडो याचा इनेबल करा आणि शॅडोचा कलर सिम्पली असा वाढवायचा आहे. मी तर बघू शकता, लय पण नाही मित्रांनो, 70च्या आसपास ठेवा. म्हटलं 60-70 ठेवतो, 70 ठेवलेला आहे. तर एवढं केल्यानंतर ही जी इमोजी आहे आत्ता आपण ॲड केलेली, ती सिम्पली 3.2पर्यंत वाढवायची आहे. तर बघू शकता, 3.2पर्यंत वाढवल्यानंतर प्रत्येक बीटला जायचं आणि स्प्लिट करायचं आहे. सिम्पली आता प्रत्येक एक बीटला जायचं आणि स्प्लिट करायचं आहे. बघू शकता, मी स्प्लिट करून घेत आहे. तर बघू शकता, स्प्लिट केल्यानंतर आता काय करायचं आहे, तर जेवढे आपण स्प्लिट केलेले आहेत आता प्रत्येक म्हणजे नेक्स्ट इमोजीला जायचं आहे. म्हणजे नेक्स्ट टेक्स्ट PNGला जायचं आहे. म्हणजे आता दुसरी PNG स्प्लिट केले, त्याच्यावर क्लिक करायचं आहे. एडिट टेक्स्टमध्ये जायचं आहे आणि सिम्पली इमोजीमध्ये जाऊन इथनं आता ती इमोजी चेंज करायची आहे. तर बघू शकता, मी इथं चेंज करतो सिम्पली. थांबा मित्रांनो, बॅक पडलेलं आहे. तर बघू शकता मित्रांनो, मी इथं सिम्पली इथं चेंज करतो. नाही मित्रांनो, वेगळी ॲड करायची नाही, तिथंच ॲड करायची आहे. ती पहिलं इथनं कट करा आणि नंतर तिथं सिम्पली ॲड करायची आहे. मी एक करून मित्रांनो ॲड करून घेतो. अजून कोणी मित्रांनो व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करून घ्या. जर आपल्या चॅनलवरती नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघू शकता मित्रांनो, करून घेतो मी एक करून ॲड. पहिलं इथनं ही कट करा. कट केल्यानंतर इथनं दुसरी PNG ॲड करा, म्हणजे दुसरा इमोजी ॲड करा. तर बघू शकता, मी एक करून ॲड करून घेतो. अजून कोणी मित्रांनो व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करून घ्या. जर आपल्या चॅनलवरती नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघू शकता मित्रांनो, मी ॲड करून घेतच आहे. इथं हर्टमध्ये आल्यानंतर तर बघू शकता, ही वाली मी इमोजी ॲड करतो. बघू शकता, 2च आपले राहिलेले आहेत इमोजी ॲड करायचे. बघू शकता सगळे इथं बघू शकता, एक ॲड करतो. ॲड केल्यानंतर आता एकच राहिलेला आहे, तर तो पण मी पटकन ॲड करून घेतो. तर बघू शकता, हा वाला इमोजी ॲड करतो. इमोजी मित्रांनो किती आपल्याला ॲड करायचे बघू शकता. सिम्पली काय अशा प्रकारे दिसून जाईल. आता काय करायचं, आता आपण ग्रुप क्रिएट घ्यायचे आहेत. तर मित्रांनो, मी टोटल 6 ग्रुप दिलेले आहेत. सिम्पली पहिल्या ग्रुपला यायचं आहे.
ग्रुपवरती क्लिक करायचं आहे, एडिट ग्रुपला जायचं आहे. एडिट ग्रुपला गेल्यानंतर इथं मित्रांनो मी ऑलरेडी टेक्स्ट आणि तुम्हाला इमोजी आणि विथ इथं ओव्हरली व्हिडिओ मी ॲड करून दिलेला आहे. तर मित्रांनो काय करायचं आहे तुम्हाला सांगतो. फक्त मित्रांनो इमोजीवरती क्लिक करायचं आहे, एडिट टेक्स्टला जायचं आहे. तुम्ही इथं चेंज करणार असला चेंज करा. इथं सिम्पली इमोजीमध्ये जाऊन तुम्ही इथं चेंज करू शकता. सिम्पली आता मित्रांनो काय करायचं आहे, इथं इमेज ॲड करण्यासाठी मी खाली सगळ्यात रेक्टँगल दिलेला आहे, ॲड करून त्याच्यावर क्लिक करायचं आहे. कलर अँड फिल्ममध्ये जायचं आहे. इथं 4 नंबर ऑप्शन दिसेल स्टार, त्याच्यावर क्लिक करून मित्रांनो आपल्याला इथे एक PNG ॲड करायची आहे. इथं सिलेक्ट मीडियावरती क्लिक करायचं आहे. सिलेक्ट मीडियावरती क्लिक केल्यानंतर इथं सिम्पली फोटोला सिलेक्ट करायचं आहे. जस्ट फोटोला सिलेक्ट करून वर प्लसवरती क्लिक करायचं आहे. तर बघू शकता प्लसवरती क्लिक केल्यानंतर इथं PNG म्हणजे आपला फोटो ॲड होऊन जाईल. तर तसेच मित्रांनो आपल्याला 6च्या 6 फोटो ॲड करायचे आहेत. तर बघू शकता इथनं मी फोटोला सिलेक्ट करतो वर सिम्पली प्लसवरती क्लिक करायचं आहे. तर ऑलरेडी मी इथं तुम्हाला टेक्स्ट म्हणजे मी टेक्स्ट ऑलरेडी ग्रुपमध्ये ॲड करून दिलेले आहेत आणि इमोजी तुमच्या हिशोबाने तुम्ही इथं चेंज करा नंतर, म्हणजे तुम्हाला जर चेंज करू वाटले तर इथं नंतर चेंज करायचे आहेत सिम्पली. तर बघू शकता मित्रांनो मी ॲड करत आहे. बघू शकता 3 ग्रुप ॲड म्हणजे एडिट केलेलं आहे. 4थ्या ग्रुपला मी पटापट मित्रांनो मी इथनं आता ॲड करून घेतो. तर बघू शकता मी तर जस्ट फोटोला इथनं सिलेक्ट करतो. तर बघू शकता फोटो सिलेक्ट केल्यानंतर वर प्लसवरती क्लिक करतो. तर मित्रांनो आता राहिलेले आहेत आपले 2च ग्रुप 5वा आणि 6वा. तर ते पटकन मी इथनं ग्रुपमध्ये फोटो ॲड करून घेतो. अजून कोणी मित्रांनो व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करून घ्या. जर आपल्या चॅनलवरती नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर जस्ट लास्टच्या फोटोला मी आलेलो आहे. जस्ट लास्टचा फोटो पण मी पटकन इथनं ॲड करून घेतो. तर बघू शकता मी फोटोला ॲड केलेला आहे लास्टच्या पण. तर बघू शकता सिम्पली अशा प्रकारे दिसून जाईल. स्टार्टिंगला अशा प्लस आयकॉनवरती क्लिक करून मित्रांनो बघू शकता काय करायचं आहे आता सिम्पली एवढे एडिटिंग झाल्यानंतर. तर बघू शकता मी एक करून मित्रांनो सर्व काही ग्रुप ॲड करून घेतलेले आहेत. तर इथं इमोजी व्यवस्थितरित्या तुमच्या हिशोबाने ॲड करा. म्हणजे इथं चेंज करायचे आहेत सगळेच इमोजी, म्हणजे एकच इमोजी सगळीकडे ॲड करायचे नाहीत, एक एक करून सगळीकडं चेंज करा तुम्ही. आणि इथं देखील मी इमोजी तुम्ही इथं चेंज करू शकता. कसं करायचं आहे अजून एकदा सांगतो. ग्रुपवरती क्लिक करा, एडिट ग्रुपला जावा. तुम्हाला 2 नंबरला एक लेअर दिसेल त्याच्यावर क्लिक करायचं आहे म्हणजे इफेक्टच्या खाली, आणि एडिट टेक्स्टला जायचं आहे आणि इथनं तुम्ही तिथनं चेंज करू शकता. बघू शकता तुम्ही काय पण घालू शकता. इमोजी 3 इमोजी कोणतेही 3 इमोजी घालायचे आहेत. बघू शकता तुम्ही कोणतेही इथनं 3 इमोजी घालायचे आहेत. बघू शकता मी ॲड केलेले आहेत. इथं चेंज केलेले आहेत. इथं पण तुम्ही सगळीकडे तुम्ही चेंज करू शकता तुमच्या हिशोबानं. नाहीतर मी दिलेले देखील तुम्ही हाय असे ठेवू शकता. तर सिम्पली मित्रांनो व्हिडिओ आपला कम्प्लिटली रेडी झालेला आहे. ते बघू शकता सिम्पली काहीसे अशा प्रकारे दिसून जाईल. कोपऱ्यात शेअर बटनवरती क्लिक करून व्हिडिओची रेझोल्युशन 1080 पिक्सेल किंवा 720मध्ये पण तुम्ही हा व्हिडिओ एक्सपोर्ट करू शकता. जस्ट व्हिडिओची क्वालिटी हाय करा. खाली एक्सपोर्ट नावाचं बटन दिसेल त्याच्यावर क्लिक करून हा व्हिडिओ बघू शकता मित्रांनो. इथं काय करायचं आहे, दिस प्रोजेक्ट कॅनॉट बी एक्सपोर्टेड, जस्ट एक्सपोर्ट एनिवेवरती क्लिक करून हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या गॅलरीमध्ये एक्सपोर्ट करण्यास सुरुवात करायची आहे. ओके तर मित्रांनो आजच्या व्हिडिओ एवढंच होतं. व्हिडिओ कसा झाला मला कमेंट करून नक्की सांगा. प्रत्येक व्हिडिओ लाईक करा. जर आपल्या चॅनलवर तुम्ही असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघा आणि एडिटिंग शिका. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.